नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत केक, तोही विदाउट ओव्हन। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 चमचे बटर घेतलेला आहे। तुम्ही बटर ऐवजी तेल घेतले तरी चालेल। 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी दूध घ्यायचे आपल्याला। 1 चमचा लिंबाचा रस किंवा तुम्ही 1 चमचा व्हिनेगर पण घेऊ शकता। आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हा मिक्सर मधून मी फिरवून घेतलेला आहे। याची एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे। इथं मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। आपल्याला चाळून घ्यायचा आहे। आता 2 चमचे कोको पावडर, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। आता या पेस्ट मध्ये आपल्याला चाळून घेतलेला मैदा आणि कोको पावडर घालायची आहे। हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर थोडं घट्ट वाटतंय, ह्यात थोडं दूध घालूयात। तुम्ही बघू शकता हे बॅटर एकदम छान झालेलं आहे। खूप पातळ पण नाहीये आणि खूप घट्ट पण नाहीये। मी एक केकचा टीन घेतलेला आहे, याला व्यवस्थित ग्रीस करून घेतलेला आहे। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर याच्यामध्ये खाली ठेवू शकता। हे बॅटर घालूया। मी जाड बुडाचा तवा गरम करत ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो पेक्षा थोडीशी जास्त ठेवायची आहे। आता आपण हे 20 मिनिटास बेक होऊन देऊया। आहे 2 मोठे चमचे कोको पावडर, 3 चमचे साखर आणि अर्धी वाटी दूध। आता आपल्याला हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचंय। हे सगळं मी एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण घालायचा 1 चमचा बटर आणि हे परत फिरवून घ्यायचंय मिक्सरला। तयार झाला आपला चॉकलेट गनाश। केक आपला चांगला बेक झालेला आहे। हा केक बेक व्हायला साधारण मला 20 ते 22 मिनिटं लागलेली आहेत। आता हे थंड झाल्यावर आपण हा यातून काढून घेऊयात। तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया आपण अशा नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।